Today we discuss the shortcut distance between the skew line. Yesterday we see the definition of skew line. अशा जो लाईन आहेत की ज्या सेम प्लेन वरती असणार. जेव्हा सेम प्लेन वरती आपण विचार करतो त्या दोन प्रकारच्या असू शकतात, एक तर पॅरलल किंवा इंटरसेक्टिंग लाईन्स. पण आपल्या ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या पॅरलल पण नाही आणि इंटरसेक्टिंग नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्क्यू लाईन असं म्हणतो. आणि त्या लाईन मधलं आता काय बोलायचं आपल्याला, अंतर, डिस्टन्स मोजायचं. आणि मग हा थेरम त्यासाठी काय झाला, डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. ही एक लाईन एका प्लेन वरती, ही दुसऱ्या प्लेन वरती, आणि मग त्याच्यामधलं अंतर विचारलंय आणि ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. समजा एक लाईन दिसवली जाणार लाईन, याला आपण L1 म्हणले पुस्तकात, आपण पण याला L2 म्हणले. इथला जो पॉइंट आहे, ही ज्या पॉइंट मधून लाईन जाते त्याला A म्हणले, त्याचा पोझिशन वेक्टर A1 बार म्हणले. आणि ही जी लाईन ज्या बिंदूतून जाते त्याचा पोझिशन वेक्टर काय म्हणलाय, B म्हणलाय, आणि त्याचा पोझिशन वेक्टर दिलाय A2 बार. करेक्ट आहे का? आता कुठंतरी परपेंडिक्युलरचं नातं तयार होणार आहे. आपण तिरकस थोडंसं अंतर घेऊ, तिरकसच होणार आहे. त्याचं कारण काय, कारण नेमकं आपल्याला सांगता येणार नाही. अशी सरळ रेषा दोघांमध्ये काढू शकत नाही, कारण की ते परपेंडिक्युलर असू शकत नाही. याचा जो पॅरलल वेक्टर आहे तो आहे B1 बार, याचा जो पॅरलल वेक्टर आहे तो आहे B2 बार. लाईन म्हणलं का पॅरलल वेक्टर त्याला अटॅच असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि मग इथं आपण मला वाटतं पी खाली घातल्यावर घेतलं, पी कुठे आहे बर, PQ बर असू दे. PQ बी द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन. आणि आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ क्यू फाइंड आउट करायचं. ओके, आता त्यासाठी आपला हा AB पण जॉईन करायला लागणार. AB पण आपण जॉईन करूया. ठीक आहे, आता आपण लिहू प्रत्यक्षात काय म्हणणार आहे बरं. काय म्हणलंय, द इक्वेशन्स ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. बरोबर ना, द लाईन्स whose equations are the line L1 and L2, whose equations are कोणकोणते आपण लाईन नंबर L1 आणि L2 म्हणले. इक्वेशन्स आर R1 R bar is equal to A1 bar plus lambda times B1 bar and R bar is equal to A2 bar plus lambda times B2 bar रिस्पेक्टिव्हली. म्हणण्याचं कारण काय, ज्याचं त्याला L1 चा हे L2 चा. ओके, हे लिहून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता हा जी पहिली लाईन आहे L1, इट इज पासिंग थ्रू द पॉइंट A विथ पोझिशन वेक्टर A बार सांगायचं. मी तुम्हाला the line L1 passing through to the point A with position vector A1 bar and line L2 passing through the point B with position vector A2 bar, not B2. A2 म्हणलं मुद्दा मुद्द्याने A1 आणि A2 चं नाव घेतलं. ठीक आहे, आता ते झाल्यानंतर काय करणार आहे, लेट. आता याचे पॅरलल वेक्टर पण पाहिजे विचार करून. इथं म्हणा लाईन L1 and L2 are parallel to the vectors B1 bar and B2 bar. याला पण आपण काय म्हणू, रिस्पेक्टिव्ह म्हणू. आता हे सगळं झाल्यानंतर PQ चा विचार करू. लेट PQ be the perpendicular segment, perpendicular segment, perpendicular segment between the, between what like between line L1 and L2. आता ही दोघांना पण कसे परपेंडिक्युलर. मग आता PQ इथे मला टू फाइंड काय काढायचं आहे, PQ चा अंतर काढायचा. टू फाइंड लेंथ ऑफ सेगमेंट काय, ठीक.
आता पी क्यू कोणाला परपेंडिक्युलर आहे, विच इज परपेंडिक्युलर टू L1 and L2. म्हणजे आपण परपेंडिक्युलर कोणाला झाले B1 and B2. आणि इथं म्हणायचं PQ is perpendicular to the line L1 and L2. Hence, it is perpendicular to the vectors B1 bar and मग याच्यावरून हे दोघांना परपेंडिक्युलर याच्यावर काय लक्षात येतं, हेच PQ is parallel to the vector B1 bar cross. या दोघांचा क्रॉस पॉइंट तयार केला, बघ या दोघांचा क्रॉस पॉइंट तयार केला आपण तयार करतो इथं क्या या दोघांना परपेंडिक्युलर ना इथं पॅरलल तयार होईल. इथं आहे इक्वल दिलं आहे B1 bar cross. ओके, आता याचं मेजरमेंट आपल्याला काय माहिती नाही, ते मेजरमेंट आपण काढायचं. मग त्यासाठी आम्ही काय करू, युनिट वेक्टर काढायचं. The unit vector along the PQ is equal to is what? आता PQ चा युनिट वेक्टर काढायचं म्हणजे युनिट वेक्टर काढायचं B1 बार क्रॉस B2 चा बार. Hence the unit vector along B1 bar cross याचा काय करू आपण युनिट वेक्टर कन्वर्ट करू शकतो. आता इथं आपण असं म्हणलं तरी चालेल, त्याच्याकडे बी बार म्हणलं तरी चालेल, त्याच्यावर कॅप लिहिलं तरी चालेल, बरोबर ना. त्याला आपण काय B1 बार क्रॉस B2, त्याला आपण काय करा युनिट वेक्टर तयार करा. कोणाचा आहे B1 बार. का रे याचा काय तयार करायचं कारण आहे, मला PQ माहिती आहे, PQ बार माहित नाही. आता मला तुम्ही म्हणता सर PQ बार तुम्हाला कसं माहित नाही, तुम्हाला PQ माहिती आहे PQ बार कसं माहिती. PQ ला आपण अजून काय फाइंड आउट करायचं झालं आपण PQ ची लेंथ फाइंड. कोणत्याही वेक्टरला काय काय असतं, मॅग्निट्यूड अँड इट्स डायरेक्शन. आता मग आम्ही कोणतं माहिती करून घेतलं B1 बार क्रॉस B2 डायरेक्शन माहिती. अजून मोजमाप करायचं कळतंय सगळ्यांना. ओके ना. मी काय म्हणलं, मी PQ बार करायला दिला की कोणत्या वेक्टर अटॅच काय काय असतं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणून मी डायरेक्ट PQ बार म्हणलेलं आहे. आपण त्याचा काय केला न्यूट्रल फाइंड. याचा फाइंड आउट करतो म्हणजे कोणाचा फाइंड आउट करायचा वेक्टरचा, कारण घ्यायला कसं पॅरलल डायरेक्शन काय दाखवतं, फेट टू वेक्टर्स आर पॅरलल. परत इक्वलिटी असतो आपल्याकडे, डायरेक्शन आर सेम. डायरेक्शन काय असते पॅरललला फक्त सेम असते. मॅग्निट्यूड सारखा असं अशी गॅरंटी देता येऊ शकत नाही, स्केलर मल्टिपल वगैरे आपण म्हणू शकतो, पण डायरेक्शन मात्र कशी असते सारखी असते. म्हणून याचं काय केलं आपण युनिट वेक्टर वापरला. इथपर्यंत कळलं काय ओके का. आता PQ हे कोणाचं पोझिशन आहे, कसं जाईल याला जर आता उभं आहे ना, आता आडवा करू PQ येईल तुम्हाला पोझिशन याला असं तिकडे जागा बदलावं लागतं, BA करायला लागतं. PQ लिहिलं ना, मग हे काय झालं याची काय थोडक्यात सावली काय पाहतोय आपण सावली. कोणाची पाहिली AB ची काय शब्द आहे कळलं जायला. PQ काय रिप्रेझेंट करतो रे, PQ इज इक्वल टू आता लेन्स सापडेल. प्रोजेक्शन मध्ये काय सापडतं आपल्याला, लेन्स सापडत असते. PQ इज द प्रोजेक्शन ऑफ असं म्हणतो चालेल, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन B cap. AB ऑन B cap. व्हाय रिटर्न B cap. आम्हाला फक्त वेक्टर माहिती ना, आता त्याचं काय माहिती वेक्टर माहिती, एक्झॅक्ट लेंथ माहिती नाही. लेंथ साठीच कार्यक्रम चाललाय. मग उत्तर काय आहे, उत्तर काय माहिती आहे आपल्याला, AB बार डॉट विथ B cap. एवढंच उत्तर आहे. B बार डॉट विथ B cap. आणि छेदामध्ये काय लिहित नाही, B cap चा मॉड्युलस लिहित नाही. कारण का मॉड्युलस आलेच वर, मॉड्युलस काय वर आहे ना, बिकॉज युनिट वर, म्हणून आपण एवढं लिहिलं तरी चालेल, बरोबर का. आता परत B cap म्हणजे काय व्हॉट इज B cap. तरी AB ला काय लागलं माहिती का, B बार मायनस A बार. मग B बार म्हणजे कोण रे, A2 बार मायनस काय B1 बार डॉट रे. हा याचा मॉड्युलस आहे, हा कोणाचा आहे अलॉंग विथ B बार. मग काय उत्तर B1 बार क्रॉस B2 बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ B1 बार क्रॉस B2 बार.
करेक्ट लिहिलंय का बघा. त्याला काय म्हणतो आपण, बी कॅप म्हणतो. लक्षात राहू द्या. हा अलॉंग आहे, अलॉंग मग युनिट रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथं साईडला वाटतं तसं लिहू शकता तुम्ही. काय ना, b1 बार प्लस b2 बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ b1 बार प्लस b2 बार. तो फक्त युनिट वेक्टर रिप्रेझेंट केला. आणि हे सगळं उत्तर आपलं मॉड्युलस मध्ये काय यावं, कारण की वी आर इंटरेस्टेड टू फाइंड द लेंथ अँड लेंथ नेवर बी निगेटिव्ह. कळलं? म्हणून याला काय लिहिलं मी, मॉड्युलस. दिस इज आवर फॉर्म्युला फाइंडिंग द काय शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द टू स्लाइड्स. करेक्ट आलंय का? काही शंका आहे कोणाच्या मनात? मी तर म्हणायचं खाली दिस इज दी शॉर्टेस्ट distance between the two skew lines. कोणत्या? r bar is equal to a1 plus lambda times b1 bar and r bar is equal to a1 bar plus lambda times b2 bar. कळलं सगळ्यांना? ओके. ह्या दोन लाईनचं काय, हा शॉर्टेड डिस्टन्स आहे. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय pq. This is one of the shortest distance between the two lines. Q line मुळे तरी चालेल, लाईन मुळे तरी चालेल. काय शंका आहे? ओके. कळलं का? Two lines intersect each other if and only if shortest distance between the line is 0. काय स्वरूपला करायचं? दोन लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन लाईन्स काय असतील? 0 असतील. कळलं का? काय शंका आहे कोणाला? चला आता लाइन्स r बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा b बार आणि r बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅम्बडा b2 बार इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे आता काय होतो, a2 बार मायनस a1 बार डॉट विथ b1 बार प्लस b2 बार किंवा b1. याचं उत्तर काय येतं? 0 येतं. हे लक्षात ठेवायचं कारण की लाइन्स आर इंटरसेक्टिंग वगैरे याचं हे सोल्युशन आहे. आता एक कोणत्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म. कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं आहे बघा. कार्टेशियन फॉर्म मध्ये काय सांगताय ना आपल्याला, त्याचं सोल्युशन हे नोट्स होणार नाही. सोल्युशन काय म्हणते, x1 टाइम्स x1 a1 ही एक लाईन आहे माहितीये ना. हा काय असतो, आमच्या लाईन जातो तो पॉइंटचा पॉइंट x कोऑर्डिनेट, हा y कोऑर्डिनेट, हा z कोऑर्डिनेट. खाली कोण असतं? आमच्या लाईनला पॅरलल वेक्टरची डायरेक्शन देऊ शकतो किंवा लाईन डायरेक्शन देऊ शकतो तरी चालेल. ही दुसरं लाईनचे पॉइंट्स आणि डायरेक्शन रेशो इंटरसेक्ट इच अदर, their determinant becomes 0. लक्षात ठेवायचं. त्याचा डिटरमिनंट कोणाचा घेतला माहिती आहे का? x2 मायनस ते दोन पॉइंट्सचं वजाबाकी. आणि a1 b1 c1 कोणाचे घेतले? याचा आहे b1 बार. आणि हा कोणाचा आहे? याचा अर्थ आहे काय पाहतो आम्ही, स्केलर ट्रिब्यूट प्रोडक्ट बिकम 0. कळतंय? स्केलर ट्रिब्यूट प्रोडक्ट कोणाचा आहे? दिस इज ab. दोन पॉइंटचं अंतर इथे दाखवलं. x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 हे दोन पॉइंट दाखवले. ठीक आहे ना. आणि हे b1 नी डायरेक्शन रेशो दाखवलं. दिस इज डायरेक्शन रेशो b2. आणि स्केलर ट्रिब्यूट प्रोडक्ट मध्ये आलं त्याचं उत्तर काय येतं? 0. कधी येतं? कधी येतं? दोज आर इन इंटरसेक्ट कंडिशन. कळलं सांगितलं? तो 4 मार्काला विचारला जातो. किती मार्काला? 4 मार्काला 100% प्रश्न असतो. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. नाही दिला असतात r bar is equal to 2i bar minus j bar lambda times plus lambda is equal to so lambda times 2i bar plus j bar minus times k bar. And second line is what? r bar is equal to i bar plus j bar minus j bar plus 2k bar bracket टाका. फ्री ऑफ चार्ज मध्ये u mu times काय आलं तर 2i bar plus j bar minus 5k bar. या दोन लाईन दिलेल्या आणि त्याच्यामधलं शॉर्टेड डिस्टन्स आपलं जर फॉर्म्युला जर पाठ असेल फिट मध्ये तर अडचण होणार नाही. फॉर्म्युला तुम्हाला कसं सांगितलं ते लक्षात आलेलं आहे. इक्यूचं प्रोव्हिजन काढतो कोणा झालेलं आहे, एबीचं त्याच्यावर झालेलं आहे. म्हणजे एबी विथ इक्यूची लेंथ आपल्याला माहिती होती म्हणून आपण बीचा कॅप घेतला. हे डोक्यात ठेवायचं. मग b1 आणि b1 हा कोणाचा आहे? b1 कॅप कोणाचा आहे? तो b1 बार क्रॉस b2 बार आहे. त्याचा क्रॉस पॉइंट दिला म्हटलं काय त्याच्या मॉडेल्सने डिवाइड केलं का ऑप्शन फॉर्म्युला येतात. ओके. वी नो the shortest distance between lines. R bar is equal to a1 bar plus lambda times b1 bar and r bar is equal to
A2 बार प्लस लॅम्बडा टाइम्स B2 बार x काय फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे V मॉड्युलस A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॉड्युलस ऑफ B1 बार क्रॉस B2. थोडक्यात काय फक्त बी कॅप डॉट विथ बी कॅप AB डॉट विथ बी कॅप एवढंच आहे फॉर्म्युला. ओके ना. आता याच्यामध्ये काय काय दिलंय रे? मग गिवन इक्वेशन ऑफ लाइन्स कोणकोणते आहेत रे? R बार इज इक्वल टू 2I बार मायनस J बार प्लस लॅम्बडा टाइम्स 2I बार प्लस J बार मायनस टाइम्स K बार and R बार इज इक्वल टू I बार मायनस J बार प्लस टाइम्स K बार म्यू टाइम्स 2I बार प्लस J बार मायनस 5K बार. ओके. मग हिअर अँड देअर करायचं. हिअर A1 बार म्हणून कोण काम करतोय? तर 2I बार मायनस J बार. तर B1 बार म्हणून कोण काम करतोय? 2I बार प्लस J बार मायनस 5K बार. A2 बार म्हणून कोण काम करतोय? तर I बार मायनस J बार प्लस 5K. आयडेंटिफिकेशन चालू. B2 काय आलं? 2I बार प्लस J बार मायनस 5K. हे एकदा लिहून झालं की सूत्राकडे जायचं. काय काय लागते मग? A2 बार मायनस A1 बार लिहा डायरेक्ट वादा बाय मायनस I बार J बार प्लस 2 झालं. एक झालं. आता मला B1 बार प्लस B2 बार पाहिजे. मी क्रॉस पडली ना ते इकडे क्रॉस पड B1 बार प्लस B2 बार डायरेक्ट लिहिता येईल. तसं काही अडचण नाही. डायरेक्ट तुम्हाला असं लिहिता येईल. बघा पण तुम्हाला मॉड्युलस काढायचं म्हणून आपल्याला त्याला क्रॉस प्रोडक्ट काढून घ्या. B1 बार क्रॉस बोला उत्तर I बार J बार K बार. हां 2 1 मायनस 3 म्हणजे B1 चे I देखील सहगुणक आणि नंतर B2 मायनस 5. चला I बार टाइम्स minus 5 plus 3 minus J bar times minus 8 plus 6 plus K bar times 2 minus 2 is 0 होईल नाही का. उत्तर आलं minus 2 times I bar plus 4 times J bar plus 0 times K bar. This is B1 bar. हे तर मॉड्युलस टाकलं. तो B1 बार क्रॉस मग मॉड्युलस काय B1 बार क्रॉस B2 बार. मग मॉड्युलस म्हणजे काय करतो? आयजेकीच्या सहवर्गाच्या वर्गाच्या बेरजेचा वर्ग सोडून -2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. मग उत्तर किती आलं? 4 प्लस 16. काय शंका आहे कोणाला? त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो 4 into 5 म्हणजे 2√5. ओके. इथपर्यंत संपूर्ण तुम्हाला गोष्ट कळाली. आता काय करायचं तुम्हाला? A2 बार मायनस A1 बार ठीक आहे ना. डॉट होईल B1 बार काढलायचं आपण तर मग डॉट प्रॉडक्ट कोण टाकू? मग कोण आहे इथं? डॉट प्रॉडक्ट बघा याचे वेगळे सगळं मायनस I बार वाटलं तर 0 J बार तसंच लिहू. एक स्टेप वाढवा आपण minus 2I बार प्लस 4J बार प्लस 0 टाइम्स K बार आणि मग -1 -2 प्लस 0 प्लस 4 प्लस 2 into 0. मग उत्तर किती आलं? फक्त 2. आणि हेच म्हणायचं हेच शॉर्टेस्ट distance between two lines is equal to काय उत्तर आहे? वरती उत्तर किती आलं? 2 आपण 1/5 युनिट लिहायला विसरायचं नाही. 100 पैकी 100 मार्क पाडायचे असेल तर कळलं. ओके लक्षात ठेवायचं. आता इथे काय शंका आहे कोणाला? ओके. नाउ एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स x1 minus 1 upon 2 y1 minus 2 upon 3 z1 minus 3 upon 4 x2 minus 2 upon 3 y2 minus 4 upon 4 z2 minus 5 upon 5. कधी इक्वल चिन्ह तुम्ही कन्सिडर केलं असेल. आता वी नो दॅट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. पण लाइन्स कशा इन टर्म्स ऑफ वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे कारण की कार्टेशियनचा फॉर्म त्यांनी उघडून टाकलेला आहे. मी या वर्षी सिलेबस मध्ये ते आणलंच नाही कार्टेशियनचं इक्वेशन.
मग आपण वेक्टर फॉर्म मध्ये ट्रान्सफर करू आपण याला. मग आता काय म्हणायचं, दी गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स आधी कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहा. x मायनस 1 अपॉन 2 y मायनस 2 अपॉन 3 आणि कार्टेशियन इकडे का लिहायचं आहे तसंच एक सवय तुम्हाला लावतो, कारण की जी माझी मिस्टेक झाली ती तुमची मोठा कामा नाही. प्रॉब्लेम जवळपास आपल्याला सगळे येत असतात, पण आपण प्रॉब्लेम घ्यायला जर चुकलो तर आपल्याला माहितीच नाही. म्हणून उत्तर पत्रिकेमध्ये आपण पाहून लिहायला शिकायचं, ठीक आहे ना. ते असतंच प्रॉब्लेम मध्ये गिवन दॅट वगैरे असं आपण लिहून टाकायचं. मग आता इट्स वेक्टर इक्वेशन्स चला कोण सांगतोय पहिल्या लाईनचं कोणतं आहे, आणि ते पॉइंट्स आहे आणि हे त्याचे डायरेक्शन रेशोज आहे. सांगा उत्तर. r बार इज इक्वल टू I bar plus twice A bar plus thrice K bar. These are coordinates. Plus lambda times Y bar A bar plus 4K bar. 4 आहे का? चुकून झालं का? चला वयानुसार होतं दिसत नाही. And R bar is equal to काय तो I bar 4A bar plus 5A bar. This is our P2 bar. And plus mu times I bar plus A bar. लॅम्बडा असं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मला घेऊन याच्यात लॅम्बडा होता ना, लॅम्बडा लिहू तुम्ही म्हणाल. ओके, आता हिअर अँड हिअर काय झालं A1 बार I bar plus twice J bar plus thrice K bar. आता B1 बार सांगा काय झालं. 2I bar plus 3J bar plus 4K bar. A2 bar 2I bar plus 4J bar. बार लिहायला विसरू नका, बार लावून साधारण म्हणतोय मार्केटमध्ये, बरेच मार्केटमध्ये बार आपण मोठा 3I bar plus 4J bar plus 5. ओके, आता आपल्या फॉर्म्युलानुसार आपल्याला जायचं. काय करायला सुरुवातीला A2 बार मायनस A1 बार. काय उत्तर आहे डायरेक्ट सांग. I बार प्लस 2J बार. करेक्ट. आता B1 बार पास B2 बार करा. चला I बार J बार K बार. हां 2 3 4 5 करा कॅल्क्युलेशन. I बार टाइम्स 15 मायनस minus J bar times 12 plus K bar times 18 minus 9. मग उत्तर किती आलं? plus this is B1 bar plus B2 bar. आता take the modulus of B1 bar plus B2 bar. एवढं काढलं की आपण उत्तर असं हां अंडर रूट -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. उत्तर आलं 1 plus 4 plus 1 root 6. Hence, आता दोघांचा डॉट प्रोडक्ट झाला आहे का? A2 bar minus A1 bar डॉट with B1 bar cross B2 bar. चला काय डॉट प्रोडक्ट येते? 1 into -1 करेक्ट आहे का? 2 into 2 last case 2 into -1. It is -1 4 -1. Answer become बरोबर का? Hence the shortest distance between the lines is equal to काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे तोच लिहायचा. काय उत्तर द्यायचं मला? फॉर्म्युला 1/√6. तारीख बाहेर हो गया 1/√6. ओके, युनिट्स म्हणलं तरी चालेल, युनिट बनलेले युनिट्स म्हणा. शो दॅट लाइन्स R bar is equal to I bar plus J bar minus K bar. Lambda times 2I bar minus 2J bar plus K bar. R bar is equal to 4I bar minus 3J bar plus 2K bar. And mu times I bar minus 5J bar plus 2K bar. आता इंटरसेक्ट each other हे दाखवायला सांगितलं. मग दाखवण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. We know that म्हणा. We know that
लाइन्स कोणकोणत्या r bar is equal to a1 bar plus lambda times b1 bar and r bar is equal to a2 bar plus lambda times b2 bar. तर मी लिहिलेलं काय फरक पडत नाही. r intersect each other if and only if. कधी रे? तर आपलं माहिती a2 बार मायनस a1 बार डॉट b तर b1 बार b2 बार याचं उत्तर जेव्हा 0 येतं तेव्हा त्याला इंटरेस्ट असते. आपण हे चेक करू. मग आता काय गिवन दिले? गिवन इक्वेशन्स ऑफ लाइन्स काय रे पहिलं r bar is equal to 4i bar sorry I bar plus j bar minus k bar lambda times 2i bar minus j bar plus k bar and r bar is equal to 4i bar times j bar times k bar mu times I bar minus twice j bar plus twice k. Here and there a1 बार कौन है रेत? I bar j bar minus k bar b1 bar 2i bar minus 2j bar a2 bar 4i bar minus 3j bar plus 5k bar a2 bar I bar minus 5j bar plus 5k bar. ओके आता काय करायचं त्याप्रमाणे आज सुरुवातीला a2 बार मायनस a1 बार करायचं. काय करायला लागणार मला वजाबाकी डायरेक्ट वजाबाकी येत आहे ना इथून वजा करा 3i बार मायनस 4 प्लस 3 डायरेक्ट मिळाला. आता काय शोधायचं आपल्याला b1 बार क्रॉस b2 बार चला इथं i बार j बार k बार काय उत्तर आहे 2 minus 2 minus 2 करा कैलकुलेशन I bar times minus 4 plus 2 minus j bar times 4 minus 4 plus k bar times minus 4 plus 2 1 बर इथं किती आलं मायनस 2 टाइम्स काय बार प्लस मायनस 3 टाइम्स के बार मायनस 2 बरोबर दिले ना तुमच्याकडे पावलेले मी बरोबर का बर ओके बर ओके ठीक आहे चला बरं आता तुमचा b1 बार नाव a2 बार मायनस a1 बार डॉट इथं b1 बार क्रॉस b2 बार मग याची किंमत किती आहे 3i bar minus 4j bar plus 5k bar dot with minus 2i bar minus 3j bar minus 2k करा गुणाकार 3 into minus 2 plus minus 4 into minus 3 plus 3 into minus 2 उत्तर आले ते minus 6 plus 12 minus 6 आन्सर लेटर आपण काय म्हणताय means given lines are intersect each other. दिलेल्या लाईन काय करतात एकमेकांना छेदतात.